मेट्रो सिटीत गाड्या चालवित असल्याचा गंगाखेडवासियांना भास. झी सिटीझन न्यूज गंगाखेड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी गंगाखेड पोलीस स्टेशन, गंगाखेड नगर परिषद व गंगाखेड तहसीलचे महसूल प्रशासन सज्ज झालेले दिसून येत आहे. गंगाखेड शहराची वाहतूक कोंडी लवकरात लवकर कशी सोडता येणार या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गंगाखेडची तहसील, नगर परिषद आणि पोलीस स्टेशन एकत्र येऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा येणार असल्याचे सर्वसामान्य जनतेमध्ये बोलले जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि वाढत्या वाहनाच्या मुळे गंगाखेड रस्त्यावरील वाहनाची संख्या जास्त झाल्यामुळे शहरातील अपुऱ्या पडत असलेल्या जागेमुळे शहरामध्ये वाहनांची कोंडी जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, 3 व्हीलर्स, 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स शिवाय हातगाडी अशा अनेक प्रकारची वाहने एकत्र आल्यामुळे गंगाखेडामध्ये बऱ्याच ठिकाणी व्यापारी वर्गाला याचा त्रास होताना दिसून येत असून मुंबईसारखं वातावरण या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर गंगाखेडच्या तहसील कार्यालयासमोर गेट नंबर 14 हा सतत लागत असल्यामुळे या ठिकाणी 5-5 मिनिटाला प्रति 5 मिनिटात ते 7 मिनिटानंतर रेल्वे गाडीचं ये जा चालू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी फार प्रमाणात होत असताना दिसून येत असून येथील जनतेला, येथील वाहन चालकाला आपण एखाद्या पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीत वागतोय की काय अशा प्रकारचा भास सर्वच नागरिकांना होताना दिसून येत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून नगर परिषद प्रशासन, तहसील प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन हे सगळे कामाला लागल्याचे दिसून येत आहे. हातगाडा चालक, भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यासह शहरातील ऑटो चालक संयुक्त बैठका या पोलीस स्टेशनच्या मार्फत, नगर परिषदेच्या मार्फत, तहसील मार्फत घेऊनही आतापर्यंत वाहतूक कोंडीवर मार्ग निघत नसल्याचे दिसून आल्याने दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर, त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीपरावजी टिपरसे आणि गंगाखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय दिलीप कुमार वाघमारे साहेब यांच्यासह नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक मोहम्मद अफजलुद्दीन, त्याबरोबरच शिवाजी हजारे आदींनी शहरात ठिकठिकाणी भेटी देऊन ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनासह प्रवाशांच्या ऑटोसाठी पार्किंगची व्यवस्था आपल्याला गावाबाहेर किंवा गावामध्ये मोकळ्या जागेमध्ये करता येईल का अशा पद्धतीची पाहणी केली असून ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या ऑटो व चारचाकी वाहनांना पार्किंगकरिता कोणत्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देता येईल याचा आढावा घेत शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास कशी मदत होईल व शहर वाहतुकीपासून 4 हात दूर कसे राहील याची व्यवस्था करण्यासाठी 4 ठिकाणी त्यांनी जागा शोधण्यात आलेल्या आहेत. ती म्हणजे एक बाजार समितीचे खुले मैदान, दुसरं म्हणजे डॉक्टर लाईनच्या बाजूला, तिसरं म्हणजे शनिवार बाजार वगैरे आणि चौथं म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाजूला जे उपजिल्हा रुग्णालय गंगाखेडचे निवासस्थान आहेत या ठिकाणी असलेली जागा, या ठिकाणी येणाऱ्या वाहनांनी पार्किंग करण्याची व्यवस्थाचा रिपोर्ट यांनी पाहणी केली असून लवकरात लवकरच पार्किंगची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न 4ही गंगाखेडच्या प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे खाजगीमध्ये आपणास बोललेले ऐकून येत आहे. यासाठी देवळे जिनिंगचा DP रोडही पाहणी केली असून कृषी उत्पन्न समितीच्या बाजारामध्ये मोकळी जागा असल्याची इथेही पाहणी करण्यात आलेली असून त्याचबरोबर मासोळी कॅम्प येथील जागा, शासकीय रुग्णालय, कर्मचारी वसाहत आदी ठिकाणी व्यवस्था केली जाऊ शकते का याचीही प्रशासनाकडून चाचपणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केल्याचे शहरातील वाहतूक समस्या
सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, त्याचबरोबर तहसील प्रशासनातील महसूल प्रशासन, रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरसावल्याचे खाजगीमध्ये बोलल्या जात आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर वाहतूक कोंडी सोडण्याचा प्रयत्नही या प्रशासनाकडून करण्यात येईल अशी अपेक्षा गंगाखेडवासियांना व तालुक्यातील वाहनधारकांना आता वाटत आहे. जय भीम. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे जी सिटीजन न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्हाला